नमस्कार मित्रांनो, मी आहे सुरेश आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खरंच तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि माहितीपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे। कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त आणि फक्त स्टॉक मार्केट म्हणजे काय आणि स्टॉक मार्केट कशा प्रकारे काम करतं हे आपण ह्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। तर मित्रांनो बघा, तर स्टॉक मार्केट म्हणजे काय? तर स्टॉक मार्केट म्हणजे एक असा बाजार ज्या ठिकाणी कंपन्यांचे शेअर्स खरेदी आणि विक्री केले जातात। तसेच कंपन्या आपल्या व्यवसायासाठी आणि व्यवसायाला भांडवल मिळवण्यासाठी या ठिकाणी आपले शेअर्स जारी करतात आणि जे गुंतवणूकदार असतात किंवा ज्या लोकांना शेअर्स घ्यायचे असतात असे बिझनेसमॅन किंवा असे व्यावसायिक हे कंपन्यांचे शेअर्स खरेदी करतात आणि लॉंग टर्म साठी आपल्या जवळ ठेवतात। ज्यावेळेस त्यांना अशा शेअर्समधून फायदा होतो किंवा नफा होतो त्यावेळेस हे जे बिझनेसमॅन किंवा हे जे गुंतवणूकदार असतात हे ते शेअर्स एक्झिट करतात। स्टॉक मार्केटचे किंवा शेअर बाजाराचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात, एक प्रायमरी मार्केट आणि दुसरा आहे सेकंडरी मार्केट। तर प्रायमरी मार्केटमध्ये काय होतं, तर या ठिकाणी कंपन्या आपल्या कंपन्यांचे शेअर्स IPO द्वारे मार्केटमध्ये घेऊन येतात आणि सेकंडरी मार्केट म्हणजे काय, तर या ठिकाणी फक्त आणि फक्त शेअर्सची खरेदी आणि विक्री केली जाते। भारतातील प्रमुख दोन बाजार आहेत, एक आहे BSE आणि दुसरा आहे NSE। आता BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, ह्या एक्सचेंजची स्थापना 1875 साली करण्यात आली होती आणि प्रामुख्याने दुसरं महत्त्वाचं बाजारपेठ आहे NSE, नॅशनल स्टॉक एक्सचेंज। याची स्थापना 1992 या साली करण्यात आली होती आणि ह्या दोन्ही एक्सचेंज सेबीच्या नियंत्रणाखाली काम करतात। मित्रांनो, तर आता आपण बघू की शेअर बाजार कसा काम करतो। तर बघा, कंपन्या IPO द्वारे आपले शेअर्स हे शेअर बाजारामध्ये घेऊन येतात आणि गुंतवणूकदार अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करतात। तसेच शेअरची किंमत ही मागणी पुरवठ्यावर अवलंबून असते किंवा मार्केटच्या चढ उतारावर शेअरची किंमत ही ठरल्या जाते। मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत स्टॉक मार्केट म्हणजे काय, स्टॉक मार्केटचे प्रमुख दोन प्रकार कोणते आहेत, तसेच स्टॉक मार्केटचे दोन महत्त्वाचे एक्सचेंज कोणते आहेत आणि हे दोन एक्सचेंज कोणाच्या निगराणीखाली काम करतात हे आपण आतापर्यंत व्हिडिओमध्ये बघितलं आहे। इथून पुढे आपण हे बघणार आहोत की एखाद्या कंपनीचे शेअर्स तुम्ही कशा प्रकारे खरेदी किंवा विक्री करू शकतात। तर मित्रांनो, एखाद्या कंपनीचे तुम्हाला जर शेअर खरेदी विक्री करायची असेल तर त्यासाठी तुमच्याकडे डीमॅट अकाउंट असणं खूप गरजेचं आहे। आता तुम्ही डीमॅट अकाउंट कुठे तयार करू शकता, तर सेबीच्या निगराणाखाली खूप काही ब्रोकर तुम्हाला ती सर्व्हिस देतात। तुम्हाला जर सेबी रजिस्टर्ड च्या द्वारे एखादं डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनच्या मध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणून तुम्ही एखादं अकाउंट नक्कीच ओपन करू शकता। तर मित्रांनो, शेअर खरेदी करत असताना शेअर्सचे फायदे आणि तोटे सुद्धा आहेत। सगळ्यात आपण त्याचे फायदे बघू। जर का आपण एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेतले तर एकतर म्हणजे तुम्हाला त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो। आता बघा, एखाद्या बँकेमध्ये जर तुम्ही पैसे ठेवले तर त्याचं एक फिक्स डिपॉझिट जर तुम्ही केलं तर एक 7%, 8% तुम्हाला एक व्याजदर भेटतो। पण जर का तुम्ही शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट करताय तर तुम्हाला त्याचा परतावा खूप चांगल्या प्रकारे मिळू शकतो। तो तुम्हाला 14%, 15%, 50%, कधी 200%, कधी तुम्हाला 100% अशा प्रकारे सुद्धाही भेटू शकतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची महागाईवर मात होते आणि दीर्घकालीन संपत्ती तुमच्यापाशी साठली जाते आणि हा झाला तुमचा फायद्याचा भाग। दुसरा जर आपण विचार केला तो म्हणजे तोट्याचा। आता तोटे तुम्हाला कोणकोणते होऊ शकतात, तर पहिला म्हणजे बाजाराची अस्थिरता। बघा, मार्केट कधीच एका डायरेक्शन मध्ये जात नसतं, ते कधी वर जाणार, कधी खाली येणार, कधी वर जाणार, कधी खाली येणार, कधी जागतिक पातळीवरचं युद्ध असणार किंवा कधी जागतिक पातळीवर एखादं महाप्रलय आला किंवा देशावर एखादं संकट आलं। असे वेगवेगळे कारण आहेत मित्रांनो, ज्याद्वारे तुम्हाला खूप मोठं नुकसान होऊ शकतं। शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करत असताना काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे। पहिली गोष्ट लक्षात घ्या की शेअर्स खरेदी करत असताना तुम्ही खूप चांगल्या प्रकारे संशोधन केलं पाहिजे। एक चांगली कंपनी निवडा आणि चांगल्या कंपनीमध्येच तुम्ही इन्व्हेस्ट करा। दुसरं म्हणजे भावनिक निर्णय घेऊ नका। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्ही शेअर्स खरेदी करताय तर ते लांब कालावधीसाठी तुम्ही होल्ड करा। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा, चॅनलला सबस्क्राइब करा।